समजा का तुम्ही मूनवर गेले, एकामेकाला जोरामध्ये आवाज देता, अबे काय करतास बे तिथं, इकडे ये ना बे, असा आवाज जोरात दिला तुम्ही समजा, तर एकामेकाला तुमचा आवाज जाईल का? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आपण क्लास 9 ची सायन्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा पहिला चॅप्टर ओव्हर झालेला आहे. तो व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या. आता आपण सेकंड सेमिस्टरचा सेकंड वाला चॅप्टर म्हणजे तुमच्या पुस्तकातला जो आहे तो आहे 12th वाला चॅप्टर स्टडी ऑफ साऊंड. हा चॅप्टर आपण डिटेल मध्ये फुल कॉन्सेप्ट वाईज एक एक लेक्चर याचे शिकूया. सो बघूया, लेट स्टार्ट. आपण शिकत आहोत आता स्टडी ऑफ साऊंड. बघा आता मित्रांनो, साऊंड म्हणजे ऍक्च्युअली होते का? सगळ्यात पहिले पाहू आपण साऊंड, ज्याच्यामुळे आपल्याला ऐकू येते. आता मी बोलत आहो, तुम्ही तुमच्या मोबाईल मधून इयरफोन लावून असाल, कोणी तुमच्या मोबाईलच्या स्पीकर मधून ऐकत असाल, काही बी तुम्ही ऐकता. कशानं ऐकता तुम्ही? कानानं, डोळ्यानं, का कशानं? तुम्ही ऐकता स्वतःच्या कानानं, बरोबर आहे. कानानं जे बी तुम्ही ऐकता, ज्याच्यामुळे तुम्ही ऐकू शकता, त्यालाच म्हणतो आपण साऊंड. बघा मग आता साऊंडची आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो? हे एक एनर्जीचा फॉर्म आहे. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर. आपल्या कानामध्ये आपण जे पण काही ऐकू शकतो, माझा आवाज जे ऐकू शकता, आजूबाजूला कोणता पण तुमचा आवाज आहे जो तुम्ही ऐकू शकता, हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. यालाच म्हणू शकतो आपण साऊंड. साऊंड इज प्रोड्यूस बाय व्हायब्रेटिंग सोर्स. आणि हा प्रोड्यूस कसा होते? तर हा प्रोड्यूस होते व्हायब्रेशनमुळे. कोणतीही व्हायब्रेशन झाल्याशिवाय आपण साऊंड ऐकू शकत नाही. मग आता ते व्हायब्रेशन कशा प्रकारचे असू शकते? तर ते मग कशाही प्रकारचे असू शकते. फॉर एक्झाम्पल, आता हा बँड वाला जो आहे तो धड 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 बँड वाजत आहे. हा एखादा मुलगा आहे असा ओरडत आहे, तसा पण साऊंड ऐकू येऊ शकतो. किंवा मग हा जो डीजेचा किंवा स्पीकरचा साऊंड आहे तो पण तुम्ही ऐकू शकता. आता पहा, इथं जो आहे हा बँड आहे, बँडला तो जोरात जोरात मारत आहे त्याच्या काडीने, तर त्याच्यामुळे हा जो बँडचा जो सरफेस आहे तो काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. बघा मग मेम्ब्रेन जो आहे या बँडचा तो काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. त्यानंतर हा मुलगा जो जोरात जोरात ओरडत आहे, याचे हे वोकल कॉर्ड जे आहे तो ओरडत आहे आ असा. हे जे वोकल कॉर्ड आहे ते बी आतमधला जो वोकल कॉर्ड मेम्ब्रेन आहे तो बी काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. साऊंड जर बघाल तुम्ही, हा साऊंड सिस्टम, याच्या वरचा हा जो बी दिसत आहे तुम्हाला तो असा मागे पुढे होत आहे, म्हणजे तो बी काय होता एक प्रकारे व्हायब्रेट होत आहे. त्याला म्हणतो आपण डायफ्राम. आता बघा, साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. साऊंड जो आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये राहतो? वेव्हच्या. इथं तुम्हाला एक समुद्र दिसत आहे, समुद्रातला पाणी दिसत आहे, तो आता अशा वेव्हच्या फॉर्म मध्ये राहतो. बघा आता हा जो आहे याला म्हणू शकतो आपण वेव्ह. आणि अशाच काही टाईप मध्ये असतो आपला साऊंड. हा पण जो आहे नेहमी अशा वेव्हच्या फॉर्म मध्ये खालीवर 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 जाऊ शकतो. आता एक एक आपण छोटे छोटे कॉन्सेप्ट या साऊंड बद्दल शिकणार आहोत. बघा मग आता समजा का आता मी इथं 4 बॉल्स घेतलो, 1 2 3 4. आता या 4 बॉल्स पैकी मी समजा का या नंबर 1च्या बॉलला असा टच केलो किंवा याला थोडस असं मारलो जोराने. आता बघा याला मी मारलो, हा जो आहे हा 2 ला आदळल, 2 वाला जो आहे तो 3 ला आदळल, 3 वाला जो आहे तो 4 ला, परत हा 4 वाला कुठे आदळल? 1 2 3 4 एकामेकाला असे आदळतील. पण इथं जर तुम्ही बघाल तर हा एकच जो बॉल आहे तो कंटिन्युअसली काय होत आहे? मूव्ह होत आहे. एकच जो पार्टिकल आहे तो मूव्ह होत आहे, फक्त सिंगल पार्टिकल, तर त्याला म्हणू शकतो आपण पल्स. काय म्हणतो त्याला आपण? पल्स. याला म्हणू आपण पल्स. पल्सची डेफिनेशन कशी म्हणू शकतो आपण? सिंगल डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम इज पल्स. एक सिंगल डिस्टर्बन्स आहे, एका सिंगल पार्टिकलचं डिस्टर्बन्स आहे, त्याला म्हणू शकतो आपण पल्स. मग आता हे पल्स होते, तर मग वेव्ह म्हणजे काय होते? पहा मग आता इथं पुन्हा एकदा मी 1 2 3 4 4 प्रकारचे बॉल्स घेतलो आणि इथं समजा का आता मी याला मारलो. आता जर बघाल इथं तर हे चारही जे बॉल आहे एकाच वेळेला मूव्ह होत आहे. पूर्णच्या पूर्ण जो सिस्टम आहे आपला तो एका वेळेस व्हायब्रेट होत आहे, एका वेळेस तो मूव्ह होत आहे. त्याला म्हणू शकतो आपण वेव्ह. इफ कंटिन्युअस डिस्टर्बन्स इज प्रोड्यूस द पार्टिकल व्हायब्रेट कंटिन्युअसली. कंटिन्युअस डिस्टर्ब करत आहोत आपण त्यांना, तर मग ते व्हायब्रेट कसे होत आहे? कंटिन्युअसली होत आहे. आणि अशाच काही याला म्हणतो आपण वेव्ह. दिस कंटिन्यू मोशन फॉर्म्स अ वेव्ह. याच्यामुळेच काय होत आहे? आपली एक वेव्ह बनत आहे. मग वेव्हची डेफिनेशन काय म्हणू शकतो आपण? अ वेव्ह मोशन इज मेड ऑफ ट्रान्समिशन ऑफ एनर्जी थ्रू अ मीडियम. एक एनर्जीचा ट्रान्समिशन होते एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, पण कंटिन्यू होत आहे. एक दिल्याबरोबर तो काय जागेवर थांबून न जात आहे. याच्या आधी कसा होता? पहिला दुसऱ्या वाला दिला,
दुसरा तिसऱ्या वाल्याला जसा दिला पहिला वाला चुपचाप असा बसून गेला, तिसरा जसा चौथ्या वाल्याला दिला पहिला न दुसरा असे चुपचाप बसून गेले. पण इथं तसा होत आहे का? नाही. इथं पहिला दिला पण पहिला असं चुपचाप बसून आहे, मी काय चुपचाप बसू, मी भी जातो. दुसरा वाला दिला, मी काय चुपचाप बसून, मी भी जातो. म्हणजे तो कंटिन्युअसली जो आहे तो मूव्ह होतच आहे. याला म्हणू शकतो आपण वेव्ह. आता आपल्याला माहित आहे का वेव्ह जी आहे जे दोन टाईपचे राहते, एक राहते मेकॅनिकल वेव्ह आणि एक राहते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट जी आहे ते एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. म्हणजे लाईटला ट्रॅव्हल करायसाठी मीडियमची आवश्यकता नाही, त्याच्यामुळे सूर्याची जे रेज आहे, सन रेज जी आहे ते आपल्या अर्थ पर्यंत येतात विदाउट एनी मीडियम. पण आपली जे मेकॅनिकल वेव्ह आहे अशी एखादी वेव्ह जिला ट्रॅव्हल करायसाठी मीडियमची आवश्यकता असते. आता मीडियम म्हणजे काय होते, समजा का आता तुमच्या घरी नळ आले तर नळाचं पाणी तुम्हाला समजा का दूर एखादा 5 मीटर किंवा 10 मीटरवर एखादा टाका आहे, तर त्या नळाचं पाणी तुम्हाला समजा का टाक्यामध्ये न्यायचं आहे, तर तुम्ही कशा प्रकारे भराल? किंवा आतमध्ये कुठेतरी स्वयंपाकघरामध्ये तुमच्या गुंड वगैरे आहे त्याच्यात भरायचं आहे तर कसा भराल? तर तुम्ही काय करता, एक पाईप लावता आणि पाईपनं लगेच घेऊन जाता. टाकाच इकडे आणता का तुम्ही? आता सीधा आता समजा का तुम्हाला नळाच्या खाली आहे तर टाकाच घेऊन येतो आपण. एवढा मोठा टाका असेल तर टाकाच आणतो का नळाच्या खाली? तसं आपण करत नाही. आपण काय करतो, एक पाईप घेऊन जातो ना त्या नळाच्या खाली टाक्यामध्ये लावून देतो नळा थ्रू. आता हा जो पाईप आहे तो म्हणजे झाला मीडियम. त्या पाईपामधून काय होत आहे, पाणी जो आहे तो फ्लो होत आहे. पाईपामधून पाणी फ्लो होत आहे म्हणजे पाईप जो झाला तो काय आपला एक मीडियम. समजा का पाण्याला म्हणलो, ए पाणी जा टाक्यामध्ये जाऊन बस, ए पाणी जा टाक्यामध्ये जाऊन बस, टाक्यामध्ये जाईल का तो? नाही. पाण्याला फ्लो व्हायसाठी एक पाईपची आवश्यकता असते, पाईप म्हणजेच असते मीडियम. तशाच प्रकारे मेकॅनिकल वेव्ह जो असतो त्याला ट्रॅव्हल व्हायसाठी एक मीडियमची आवश्यकता असते. तो विदाउट मीडियम ट्रॅव्हल होऊ शकत नाही. आता मग जी आपली मेकॅनिकल वेव्ह आहे, वेव्ह विच रिक्वायर अ मटेरियल मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड और गॅस, तो सॉलिड मधून बी ट्रॅव्हल करू शकतो, लिक्विड मधून बी ट्रॅव्हल करू शकतो आणि गॅसियस मधून बी ट्रॅव्हल करू शकतो. पण त्याला कोणता ना कोणता मीडियम पाहिजे. म्हणूनच आता जशी सनची रेज आपल्यापर्यंत येत आहे, लाईट रेज, सनला काहीतरी साऊंड बी असेल, पण तो साऊंड आपल्याला ऐकू येत आहे का? आता नाही येत आहे. काऊन नाही येत आहे? कारण की साऊंडला ट्रॅव्हल करायसाठी एक मीडियम लागते आणि स्पेस मध्ये कोणताही मीडियम नाही, ना एअर आहे, ना गॅस आहे, ना लिक्विड आहे, ना सॉलिड आहे. त्याच्यामुळे जो आहे तो आपल्यापर्यंत साऊंड येऊ शकत नाही. वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड और गॅस इज कॉल्ड मेकॅनिकल वेव्ह. या अशा वेव्हली कोणती म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. त्यानंतर मेकॅनिकल वेव्ह आहे तिचे दोन टाईप आहे. पहिला टाईप आहे आपला ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा टाईप आहे आपला लॉंगिट्युडनल वेव्ह. पहिला टाईप ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा टाईप कोणता आहे? लॉंगिट्युडनल वेव्ह. आता एक एक दोन्ही टाईपची वेव्ह आपण डिटेल मध्ये बघून घेऊ. आता सर्वात आधी बघू आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. बघा मग आता ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय होते, सपोज आता माझ्याकडे अशी एक बॉलची लाईन आहे, इथं या बॉलला मी काय करतो, असा समजा का मी वर घेऊन जातो आणि मग काय करतो, असं खाली घेऊन जातो, असं खालीवर 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 करतो. आता हे सगळे काही मी एका सुतानं दोरीनं समजा का बांधून ठेवलं. जसा मी या बॉलला वर जाईल, हा वाला बी इकडची बी बॉल का होत जाईल, वर होत जाईल. बघा मग आता समजा का मी याला वर केलो, खाली केलो, याला मी का केलो, वर केलो, खाली केलो, तर हे बी त्याच्या मागची बी बॉल जी आहे ते कसे होत आहे, वर खाली वर खाली वर खाली वर खाली होत जात आहे. आता जर याच्यामध्ये पाहू, आपला जो मोशन आहे तो कसा आहे, अप डाऊन वरती आहे आणि बॉल्स जो मूव्ह होत आहे ते कसे होत आहे, हे हॉरिझॉन्टल वाले. मोशन आपण अप डाऊन करता पण बॉल्स कोणते मूव्ह होत आहे, हॉरिझॉन्टल वाले. अशा टाईपची वेव्ह जी राहते तिला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. कोणती वेव्ह म्हणतो तिला आपण? ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय होते, आपण मुवमेंट कोणती करत आहोत, हे करता अप अँड डाऊन वाली. आणि डायरेक्शन ऑफ वेव्ह कोणत्या डायरेक्शन मध्ये होतात, तर या हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. ऑसिलेट आपण व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये करता, डायरेक्शन आपली वेव्हची हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे एकामेकांना हे कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. यांच्या दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर आहे. A transverse wave, a particle of the medium oscillate about their central or mean position in direction perpendicular to propagation. पार्टिकल जे आहे ते डायरेक्शन परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन म्हणजे काय होते, समजा का मला इकडच्या डायरेक्शनला जायचं आहे आणि मी मूव असा होता वरत, जायचा इकडा आहे आणि मूव असा होता, जायचा इकडा आहे आणि मूव मी असा होता. आता पहा यांच्या दोघांमधला अँगल कोणता किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. तर या वाल्या वेव्हले म्हणतो मी कोणती वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह.
कोणती वेव्ह म्हणतो मी? ट्रान्सव्हर्स वेव्ह. जाचा इकडं आहे, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशनला कशी आहे? परपेंडिक्युलर. मोशन कसा आहे? परपेंडिक्युलर ना, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. याला कोणती वेव्ह म्हणू शकतो आपण? ट्रान्सव्हर्स वेव्ह. याच्यामधला तुम्ही परपेंडिक्युलर आणि प्रपोगेशन हे दोन शब्द चांगले इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता हा जो वरचा भाग जो दिसताय, हा असा वरचा वाला जो दिसताय, याला म्हणतो आपण क्रेस्ट. याला कोणता म्हणतो आपण? क्रेस्ट. कोणत्या वेव्ह मध्ये? ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. आणि हा जो खालचा भाग दिसताय याला म्हणतो मी ट्रफ. याला काय म्हणतो आपण? ट्रफ. हा क्रेस्ट आणि हा का झाला आपला? ट्रफ. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची वेव्ह आहे आपली, कोणती आहे ती? लॉंगिट्युडनल वेव्ह. बघा मग आता सेम माझ्याकडे असे बॉल्स आहेत, त्यांना मी एका दोरीनं बांधून ठेवलं. आता मी जे का करणार, याच्या पहिले का केलं होतं, जाचा इकडं होता आणि मी मुवमेंट कशी केलो? अशी. जाचा इकडं होता आणि मुवमेंट कशी केलो मी? अशी. आता का करीन, मला जाचा इकडं आहे ना, मुवमेंट बी मी का करीन? अशीच करीन. जाचा इकडं आहे ना, मुवमेंट बी का करीन मी? अशीच करीन. म्हणजे दोन्ही एकामेकाला डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आणि मोशन कसा एकामेकाला पॅरलल आहे. मग डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आणि मोशन पॅरलल असेल तर त्याला म्हणू शकतो मी लॉंगिट्युडनल वेव्ह. डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आणि मोशन एकामेकाला परपेंडिक्युलर आहे तर त्याला म्हणतो मी ट्रान्सव्हर्स वेव्ह. बघा मग आता इथं मी हा अशा प्रकारे मूव्ह करतो. जसा मी हा असा मूव्ह केलो तर हे बघा इथून जे बॉल्स दिसत आहे बी काय होत आहे? हळूहळू हळूहळू मागे पुढे होत आहे. मागे पुढे होत आहे म्हणजे काय होत आहे? हे व्हायब्रेट होत आहे आणि याच्यापासून का बनत आहे? एक वेव्ह बनत आहे. बघा मग आता इथं तुम्हाला दिसत असेल का काही जागेवर एकदम 3-4 बॉल आहे, इथं 3-4 बॉल आहे, 3-4 बॉल आहे, 3-4 बॉल आहे, 3-4 बॉल आहे. काही ठिकाणी इथं असा स्पेस दिसताय, हा स्पेस दिसताय, हा स्पेस दिसताय, हा स्पेस दिसताय. मग आता असा काऊन झाला? आता बघा डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन कसा होता? या डायरेक्शन मध्ये, आणि डायरेक्शन ऑफ वेव्ह बी कोणता होता? त्याच डायरेक्शन मध्ये. म्हणजे हे एकामेकाला कशी दिसतात आता? पॅरलल. याच्या पहिले कशी दिसले होते आपल्याला? परपेंडिक्युलर. Longitudinal wave, particle of the medium oscillate about their central mean position in direction parallel to propagation. कसे आहे? Parallel to propagation. हा propagation आणि हा डायरेक्शन एकामेकाला कसे आहे? पॅरलल. याला कोणती वेव्ह म्हणतो आपण? लॉंगिट्युडनल वेव्ह. आता हा जो दिसत आहे आपल्याला इथं 3-4 बॉल एकदम हाय डेन्सिटी वाला रिजन, याला म्हणतो मी कॉम्प्रेशन. का म्हणतो आपण याला? कॉम्प्रेशन. आणि हा जो लो डेन्सिटी वाला रिजन आहे याला म्हणतो मी रेरिफॅक्शन. का म्हणतो याला मी? रेरिफॅक्शन. हाय डेन्सिटी वाला कॉम्प्रेशन, लो डेन्सिटी वाला रेरिफॅक्शन. आता हाय डेन्सिटी म्हणजे काय होते? जिथं 3-4 बॉल एकत्र आले आहेत त्याला म्हणतो मी कॉम्प्रेशन. आणि जिथं हे दूर दूर आहेत एकामेकाच्या, एकच दिसतंय किंवा एकही नाही दिसतंय, त्याला काय म्हणू शकतो आपण? रेरिफॅक्शन. आता हे लॉंगिट्युडनल वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह तर पाहिलो आपण, तर यांच्यातला समजा का तुम्हाला क्वेश्चन मध्ये डिफरन्स बिटवीन आला तर मग त्याचा आन्सर कसा लिहायचा बघून घेऊ. मग आता डिफरन्स बिटवीन ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉंगिट्युडनल वेव्ह पहा. मग आता इकडे लिहून घेऊ आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि त्या साईडला लिहू आपण लॉंगिट्युडनल वेव्ह. आता पहिली डेफिनेशन, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय? पार्टिकल. हे सगळी नाही लिहिल्या तुम्ही तरी चालते, याच्यामधलं फक्त तुम्ही जे मी इथं टिक करून देतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल, तेवढा पण लिहिला तरी सफिशियंट आहे. सगळ्यात पहिले काय लिहाल? ट्रान्सव्हर्स वेव्ह पार्टिकल. तुम्हाला दिसत नसेल तर मी याची थोडीशी, पार्टिकल परपेंडिक्युलर टू propagation of wave. का लिहाल तुम्ही? पार्टिकल परपेंडिक्युलर टू propagation of wave is called transverse wave. एवढी इझी डेफिनेशन पण आपण बनवू शकतो. पार्टिकल्स परपेंडिक्युलर टू propagation of wave. पार्टिकल परपेंडिक्युलर टू propagation of wave याला कोणती वेव्ह म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि तिकडे काय राहील मग इथं आपला? पार्टिकल पॅरलल to propagation of wave. पार्टिकल परपेंडिक्युलर टू propagation of wave, पार्टिकल पॅरलल टू propagation of wave. एवढा लिहिला तरी सफिशियंट आहे. पूर्ण डेफिनेशन लिहायची असेल तर पूर्ण, पण तुम्हाला जर पाठ होत असेल तर एकदम चांगलीच गोष्ट आहे. मग याची डेफिनेशन काय म्हणू शकतो? लॉंगिट्युडनल वेव्ह, पार्टिकल ऑफ द मीडियम ऑसिलेट अबाउट देअर सेंट्रल ऑर मीन पोझिशन इन अ डायरेक्शन पॅरलल टू propagation of wave. सेम आहे, काहीच फरक नाही. तिथं फक्त थोडासा तिखट मीठ लोणचं पापड वगैरे लावून दिलाय. मी जे सांगितलं होतं ते फक्त आपला एक ताटामध्ये भात न भाजी कालवून खात होतो, एवढाच फरक आहे. भाजी भात खा पोट सारखाच भरते, तिखट मीठ लोणचं पापड खा पोट सारखाच भरते.
त्यानंतर याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये जे आहे ते दोन पार्ट राहते, एक राहते क्रेस्ट आणि एक राहते ट्रफ. जो वरचा वाला पार्ट होता त्याला म्हणत होतो आपण क्रेस्ट आणि खालचा वाला काय होता आपला ट्रफ. इट कन्सिस्ट क्रेस्ट अँड टफ. आणि जो तिकडचा होता हाय डेन्सिटी वाल्याला म्हणत होतो आपण कॉम्प्रेशन आणि लो डेन्सिटी वाल्याला काय म्हणतो आपण रेरिफॅक्शन. इथं बा हा जो आहे हा वरचा वाला म्हणजे काय होते क्रेस्ट आणि खालचा वाला म्हणजे काय होते ट्रफ. इथं इट कन्सिस्ट कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन. जिथं हाय डेन्सिटी होती आता पहा हे 3-4 जवळ जवळ दिसत आहे, हे जवळ दिसत आहे, हे जवळ याला काय म्हणतो आपण कॉम्प्रेशन. हे पहा 1 2 3 4 असे दूर दिसत आहे, हे दूर दिसतात, याला म्हणतो मी रेरिफॅक्शन. नेक्स्ट वाला पॉइंट पाहू शकतो आपण वेव्ह ऑन द सरफेस ऑफ वॉटर. वॉटरचे जे वेव्ह आहे ते कोणती राहते आपली ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि साऊंडची जी वेव्ह आहे ते राहते आपली लॉंगिट्युडनल वेव्ह. हे वॉटरची जी वेव्ह आहे अशा प्रकारची आपली ट्रॅव्हल होते, अशी खालीवर जाते, याला कोणती म्हणू शकतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि साऊंड वेव्ह जे राहते त्याला काय म्हणू शकतो आपण पाहता हे असे पॅरलल टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन, याला म्हणू शकतो मी लॉंगिट्युडनल वेव्ह. आता सपोज तुम्ही आणि तुमचा मित्र किंवा मैत्रीण मूनवर गेले, पाहता हा मून वे. समजा का तुम्ही मूनवर गेले, एकामेकाला जोरामध्ये आवाज देता, अबे काय करतास बे तिथं, इकडे ये ना बे, असा आवाज जोरात दिला तुम्ही समजा, तर एकामेकाला तुमचा आवाज जाईल का? पहा मग आत्ताच आपण पाहलो साऊंड जो आहे त्याला ट्रॅव्हल करायसाठी एक मीडियम लागते. मीडियम म्हणजे काय होते, एक तर सॉलिड, लिक्विड किंवा एअर. आता तुम्ही म्हणाल चंद्रावर सॉलिड तर आहे पण हवेमध्ये तिथं हवा वगैरे आहे का? हवा वगैरे काहीच नाही. मग आता तिथं आवाज येईल का एकामेकाचा? किंवा तुम्हाला आजूबाजूचा अर्थचा किंवा कोणता तरी आवाज येईल का? तर मग येईल का तुम्ही सांगा बरं? तर तुम्हाला आवाज येणार नाही. काहून आवाज येणार नाही? कारण की तिथं कोणताच एखादा ऍटमॉस्फिअर नाही, कोणताच असा एअर नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकामेकाचा आवाज राहील. साऊंडला ट्रॅव्हल करायसाठी मीडियम लागते आणि मूनवर जो आहे तो मीडियम राहत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साऊंड किंवा आवाज येणार नाही. पहा ऑन मून नो ऍटमॉस्फिअर. नो ऍटमॉस्फिअर म्हणजे काय होते आपल्याला नो मीडियम. नो मीडियम आहे त्याच्यामुळे हेन्स साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल आणि त्याच्यामुळे हेन्स वी कॅन नॉट हिअर साऊंड ऑन मून. मूनवर आपण कोणत्याही प्रकारचं साऊंड ऐकू शकत नाही. अर्थ मध्ये ऍटमॉस्फिअर आहे, एअर आहे. एअर आहे म्हणजे एक मीडियम भेटला आहे साऊंडला आणि त्याच्याचमुळे आपण जो आहे आवाज जो आहे तो ऐकू शकतो. आता वेलोसिटी ऑफ साऊंड इन डिफरंट मीडिया. वेगळ्या साऊंड मीडियम मध्ये वेगळी वेलोसिटी कशी राहते, कुठं जास्त राहते तर कुठं कमी राहते. समजा का आपल्याकडं 3 मीडियम आहे, सॉलिड, लिक्विड आणि एअर. आता तुम्हीच सांगा बरं, व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट मध्ये सांगा सॉलिड मध्ये जास्त वेलोसिटी राहील, लिक्विड मध्ये जास्त राहील का एअर मध्ये राहील? केले कमेंट? आता बघा, समजा का तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये बसल्या बेंचवर, तुम्ही लहानपणी असं केलं असेल, असा कान लावता तुम्ही बेंचला आणि इकडून टक 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 असा बँड वाजवून पाहता. जेव्हा तुम्ही हळूसकन बँड वाजवता तरी तुमच्या कानाला एकदम जोरात आवाज येते. असा काऊन होते? कारण की जेव्हा तुम्ही हळूसकन मारता त्या बेंचवर, साऊंड जो आहे तो ट्रॅव्हल होता त्या सॉलिड मधून आणि तुम्हाला जोरात आवाज येत आहे. साऊंड जो आहे तो त्या बेंच मधून त्या सॉलिड मधून ट्रॅव्हल होत आहे, त्याच्यामुळे तो एकदम फास्ट वेलोसिटीनं ट्रॅव्हल होत आहे. याच्यावरून आपल्याला असं समजते का वेलोसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड जे आहे ते एकदम हाय राहते. पण तेच समजा का एअर आहे तर एअर मधून तेवढी फास्ट नाही राहत जेवढी ते सॉलिड मधून राहते. पहा मग आता वेलोसिटी ऑफ साऊंड जे राहते ते हायेस्ट कशामध्ये राहते? सॉलिड मध्ये. तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल करून बघू शकता. उद्याच जा तुम्ही आपल्या क्लासमध्ये आणि असा कान ठेवा आणि इकडून असा मारून पहा. जोरात माराल तर तुमच्या कानामध्ये असा बहुत जोर का झाला का असं म्हणू शकता तुम्ही. आणि लोएस्ट कशामध्ये राहते? गॅसियस. गॅसियस म्हणजेच काय होते? आपली एअर. अशा प्रकारचा होता आपला आजचा हा फर्स्ट लेक्चर. याच्यातले अजून काही साऊंडचे बेसिक वाले टॉपिक राहिले आहेत ते आपण नेक्स्ट वाल्या सेकंड लेक्चर मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पूर्ण 9ची सिरीज जी आहे सायन्स याच्यामधून शिकणार आहात. थँक्यू सो मच.